107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण ही कार्यक्रम मालिका विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेटत आहोत आणि त्यांच्याकडून त्या क्षेत्राबद्दल माहिती जाणून घेत आहोत. आज या कार्यक्रमात आपण फॉरेन्सिक सायन्स याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत परेश चिटणीस. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्ताने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर हे विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं ही कार्यक्रम मालिका आपण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून सादर करीत आहोत. मित्रांनो, आज एका अतिशय इंटरेस्टिंग आणि आपल्याला अतिशय कमी माहीत असलेल्या विषयाकडे आपण वळणार आहोत. खरं तर या विषयाचा आपला जो संबंध आहे तो बहुतांश वेळेला स्क्रीनमधून, म्हणजे टेलिव्हिजनच्या, मोठ्या चित्रपटाच्या पडद्याच्या, मोबाईलच्या स्क्रीनमधून आलाय. तुम्ही म्हणाल असा कोणता विषय आहे की जो आम्ही प्रत्यक्षात आजूबाजूला पाहिला नाही पण थेट स्क्रीनवरती पाहिलाय? मित्रांनो, तुम्हाला अनेक साऱ्या टीव्ही सिरियल्समध्ये, OTT प्लॅटफॉर्मवरती असेल किंवा जुन्या काळी चित्रपटांमध्ये देखील पोलिसांना मदत करणारे काही आर्टिस्ट, काही कलाकार, काही शास्त्रज्ञ आणि काही तंत्रज्ञ आठवत असतील. या सगळ्यांची नावं तर आपल्याला आठवत नाहीत, पण आपल्याला प्रामुख्यानं आठवणारं एक नाव आहे, ते आहे डॉक्टर साळुंखे. एका खूप सुप्रसिद्ध असणाऱ्या टीव्ही सिरियलमधील हे एक कॅरेक्टर डॉक्टर साळुंखे, ते न्याय सहाय्यक कार्य करत असत. म्हणजे त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये ते CIDच्या पथकाला मदत करत असत. आज याच विषयावरती, अर्थात न्याय सहाय्यक शास्त्र, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतो, अशा विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. आणि म्हणूनच आज आम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे परेश चिटणीस यांना. ते नाशिक इथं न्याय सहाय्यक शास्त्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांची स्वतःची फर्म आहे, त्याद्वारे ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मदत करतात. एका अर्थानं आपल्या स्टुडिओमध्ये आज एक वेगळे डॉक्टर आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. परेशजी, नमस्कार. नमस्कार. मी तुमचा परिचय थोडासा वेगळा करून दिला, पण तुमचा खरा परिचय मला विद्यावाणीच्या सर्व श्रोत्यांना करून द्यायला आवडेल. मला सांगायला अभिमान वाटतोय की तुम्ही आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी आहात. इथंच आपण रसायनशास्त्र विभागामध्ये फिजिकल केमिस्ट्री या विषयातून MSc केलं आणि त्यानंतर आपल्या POMBA इथून तुम्ही बायोटेक्नॉलॉजी या विषयातून MBA केलेला आहे आणि त्यानंतर मग तुम्ही फॉरेन्सिक सायन्स या विषयात वळालात. तर तुमचा हा प्रवास कसा होता? फॉरेन्सिक सायन्स विषयाकडे वळण्याचं तुमचं कसं ठरलं किंवा तिथं जायची इच्छा आधीपासूनच होती का? सर्वप्रथम तर धन्यवाद मला इथे बोलण्यासाठी. गरजे मराठी ग्लोबल आणि विद्यावाणीचे मी आभार मानतो. हा प्रवास सुरू झाला म्हणजे एक इंटरेस्ट होताच या विषयामध्ये आणि जेव्हा केमिस्ट्रीचा अभ्यास केला, रसायनशास्त्राचा अभ्यास केला, बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास केला, तेव्हा थोडी ओढ अजून वाढली. क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि क्राईम्समध्ये इंटरेस्ट असा होता, सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे जेव्हा फॉरेन्सिक्स रिलेटेड कोर्सेस पण आहेत हे लक्षात आलं, तेव्हा याचा थोडा अभ्यास केला आणि त्या फील्डमध्ये मग मी उतरलो. अच्छा, म्हणजे मला वाटतं की आजपासून मला वाटतं 20-1 वर्ष झाली तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. 2005-06 तुमचं MBA कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. तेव्हा तर मला वाटतं की फॉरेन्सिक सायन्स असं अधिकृत शिक्षण देणाऱ्या काही संस्था पण फारशा नव्हत्या आपल्याकडे. तेव्हा नव्हत्या, थोड्या उशिरा मग ते कोर्सेस सुरू झाले. अच्छा, मग त्याच्यामध्ये तुम्ही नंतरच्या काळामध्ये याच्यातला अभ्यासक्रम शिकलेला आहात. अच्छा, मग तेव्हा तुम्ही फक्त इंटरेस्ट म्हणून या कार्यामध्ये गेलात. तर मला आमच्या श्रोत्यांनाही खूप उत्सुकता आहे की फॉरेन्सिक सायन्स हे डिपार्टमेंट, मी जसं म्हणालो की कधीतरी आम्ही चित्रपटांमधून पाहिलं की कुणीतरी शास्त्रज्ञ अशा मोठ्या भिंगातून हातांचे ठसे पाहतो आहे किंवा कधीतरी पोलीस इन्स्पेक्टर असा काचेचा ग्लास एखादा रुमालामध्ये बांधून घेऊन चाललाय. तुमच्यासारखाच एखादा तंत्रज्ञ कुठल्या तरी बारीकशा चिमट्यातून रक्ताच्या थेंबाचा तो काहीतरी डाग उचलतोय आणि वेगळ्या चकतीवरती ठेवतोय. आमच्या डोळ्यासमोर अजूनही ते जुन्या पद्धतीचं मायक्रोस्कोप आणि तुमच्यासारखे सायंटिस्ट दिसत आहेत. पण आम्हाला या विषयामध्ये फॉरेन्सिक सायन्समध्ये अर्थात न्याय सहाय्यक शास्त्राविषयी अधिकची माहिती करून घ्यायची आहे. मग मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हेच विचारायचं आहे की फॉरेन्सिक सायन्स
म्हणजे आम्ही जे चित्रपटांमधून बघितलंय तितकंच आहे की त्यापेक्षा अधिक काही वेगळं आहे? नेमकं काय आहे फॉरेन्सिक सायन्स? फॉरेन्सिक सायन्स म्हणजे ज्याला न्याय सहाय्यक शास्त्र किंवा न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हटलं जातं. या फॉरेन्सिक्सचा रोलच हा आहे की न्याय प्रदान करण्यासाठी जे काही शास्त्राची मदत लागेल, सायन्सची मदत लागेल ती पुरवणं, जेणेकरून तुम्हाला न्याय योग्यपणे देता येईल. अच्छा. तर क्राईम सीन पासून कोर्टापर्यंत फॉरेन्सिक्सचा रोल असतो. अच्छा. की क्राईम जिथे घडला आहे मग तिथे काय पुरावे आहेत ते पुरावे शोधण्यापासून त्या पुराव्यांचा एखाद्या गुन्हेगाराशी संबंध जोडणं की तो गुन्हेगार नेमका कोण आहे त्या सस्पेक्ट्सपैकी आणि ते सिद्ध करणं कोर्टामध्ये किंवा तो निर्दोष आहे हे सिद्ध करणं, या सगळ्यामध्ये फॉरेन्सिक्सचा रोल येतो. मग त्यात वेगवेगळी शास्त्र असू शकतात ज्यांचा त्यात रोल येऊ शकतो. ते डिपेंड करेल की तुम्हाला काय कशा प्रकारचं एव्हिडन्स सापडलेलं आहे, कशा प्रकारचा तिथे वस्तू सापडलेल्या आहेत, पुरावा. मग ते जर का बायोलॉजिकल एव्हिडन्स असेल तर मग बायोलॉजिस्ट त्याच्यामध्ये येतील. जर का त्यात केमिकल एव्हिडन्सेस असतील, म्हणजे समजा काही केमिकलचा वापर, रसायनांचा वापर झालेला आहे, विषाचा वापर झालेला आहे किंवा रासायनिक कुठल्या शस्त्राचा वापर झालेला आहे, तर ते तिथे रोलमध्ये येतील. काही बायोटेक वस्तूचा वापर केला असेल शस्त्राचा, जसं काही मायक्रोबियल लोड वापरलेला आहे एखाद्या व्यक्तीला आजारी करून मारण्यासाठी, तर तिथे मग बायोलॉजिस्टचा रोल येऊ शकतो, मायक्रोबायोलॉजिस्टचा रोल येऊ शकतो. असे विविध लोकांचे रोल त्यात असतात. आपल्याला जे चित्रपटांमध्ये दिसतात ते बेसिकली एकतर पोस्टमॉर्टम करणारे असतात किंवा मग बुलेट्स किंवा फिंगरप्रिंट्स याचा अभ्यास करणारे हे प्रामुख्याने दिसतात. पण असे बरेचसे कमी ग्लॅमरस टेस्टिंग असतात की ज्या होत असतात लॅबमध्ये, ज्याचा उपयोग आपल्याला न्याय प्रदान करण्यासाठी होत असतो. तुम्ही स्वतः जे क्षेत्र निवडलेलं आहे या फॉरेन्सिक सायन्समधलंच, ते देखील असंच थोडं कमी ग्लॅमरस असं आहे. तुम्ही खरं तर हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणूयात का असं काय, आणि त्याचबरोबर तुम्ही त्या संबंधित कागदपत्र तपासणीच्या संबंधित कार्य करता. ते नेमकं काय क्षेत्र आहे आणि तिथं काय काम चालतं? या सगळ्या फॉरेन्सिक्सचा एक भाग म्हणजे फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर का कागदपत्र असेल तर त्याची वैधता ठरवण्यासाठी, त्याची व्हॅलिडिटी, त्याचं जेन्युइननेस ठरवण्यासाठी त्याचा जो अभ्यास केला जातो ते फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशनमध्ये येतं. मग त्यात काय काय बघता येऊ शकतं? कागदाचा खरेपणा, म्हणजे तो कागद जो आहे तो त्याच डॉक्युमेंटचा भाग आहे का की तो नंतर ऍड केलेला आहे. मग ते कागदाचा अभ्यास असू शकतो, शाईचा अभ्यास असू शकतो किंवा प्रिंटिंगसाठी वापरलेलं प्रिंटर असेल, टाईपरायटर असेल, कम्प्युटर असेल, याचा अभ्यास असतो. त्यानंतर हाताने लिहिलेलं जे लेखन आहे त्या हस्ताक्षराचा अभ्यास असतो, स्वाक्षरीचा अभ्यास असतो. कधी कधी एखादं डॉक्युमेंट लिहिलेलं असतं त्याच्यात नंतरून काही ऍड केलं जातं, म्हणजे 10 वर्षांनी 15 वर्षांनी जर का 2 शब्द ऍड केले तर त्या वाक्याचा अर्थ बदलतो. त्या डॉक्युमेंटचं काही जो काही इम्पॅक्ट असणार आहे त्याचा जो अर्थ असणार तो पूर्णपणे बदलून जातो. मग या सर्व गोष्टींचा अभ्यास हा फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशनमध्ये होतो. तसंच फिंगरप्रिंट अनालिसिस जे असतं हे पण फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशनच्या अंडरच येतो. तो त्याचा एक मोठा ब्रांच आहे त्याची. अच्छा. कारण तसं पाहिलं तर याच्यामध्ये खूप वेगवेगळे पदर, वेगवेगळे ब्रँचेस पण आहेत. हो. आता तुम्ही एक सांगितली ब्रँच, मगाशी बोलत असताना आपण असंही पाहिलं की फॉरेन्सिक रसायनशास्त्र वेगळं आहे आणि फॉरेन्सिक जीवशास्त्र वेगळं आहे. हो. त्याचाही अभ्यास खूप मोठा आहे. अजून कोणकोणते आहेत? अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं की याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, कारण कम्प्युटरच्या आणि इंटरनेटच्या आणि अगदी अलीकडे म्हणलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर कृत्रिम प्रज्ञेच्या आगमनानंतर तर या संपूर्ण क्षेत्रामध्ये खूप बदल झाला आहे. वेगवेगळे कोणकोणते आता अलीकडच्या काळात उपलब्ध असतात? तसं जर बघितलं तर आपण तर जेही कुठलं शास्त्र आहे त्याच्याशी निगडीत जर का कुठला क्राईम झाला असेल तर ते शास्त्र फॉरेन्सिक सायन्सच्या अंडर त्याचा अभ्यास हा महत्वाचा होतो. म्हणजे जर का समुद्राशी रिलेटेड जर का काही क्राईम असेल, समुद्र किनारी झालेला आहे की समुद्राच्या तळाशी झालेला काही घटना आहे आणि तिथले पुरावे असतील तर अगदी ओशनोग्राफी वगैरे त्या क्षेत्रातला अभ्यास करणाऱ्या लोकांना पण फॉरेन्सिकमध्ये येऊन काम करावं लागतं. म्हणजे फॉरेन्सिक असं एक विशिष्ट काही शास्त्र आहे असं नाही, सगळीच शास्त्र जी तुम्ही न्याय प्रदान करण्यासाठी वापरताय ती फॉरेन्सिकमध्ये येतील. जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिथं कुठं आणि ज्या कुठल्या आधारे एखादा गुन्हा घडलेला आहे किंवा एखाद्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे त्या क्षेत्रातला तज्ज्ञ फॉरेन्सिक सायन्समध्ये तज्ज्ञ म्हणून कार्य करू शकतो. बरोबर. खरं म्हणजे आपल्या सर्व विद्यावाणीच्या श्रोत्यांना आपण पुढील भागामध्ये करिअर म्हणून फॉरेन्सिक सायन्स काय आहे ते नक्कीच सांगणार आहोत. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आज आपण परेश चिटणीस यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण न्याय सहाय्यक विज्ञान अर्थात फॉरेन्सिक सायन्स याविषयीची माहिती घेतो आहोत. त्यांनी आता आपल्याला सांगितलं की काही कागदपत्र तपासायची असतील, दस्तऐवज तपासायचे असतील, त्यातलं हस्ताक्षर, त्याच्यावरच्या सह्या, तसंच क्राईम सीनवरती काही गोष्टी असतील ज्या की बायोलॉजिकल असतील, केमिकल असतील, त्याच्याविषयीची तपासणी करणं याच्याविषयी सांगितलंच. अलीकडच्या काळामध्ये
तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मला परेशजी तुम्हाला असं विचारायचं की या सगळ्या शास्त्रामध्ये कुठलंही शास्त्र याच्यात मी असू शकतं असं म्हणालात, पण मला थोडंसं वेगळं जायचं. आत्तापर्यंत आपण काही भौतिक गोष्टींबद्दल बोललो, म्हणजे अगदी समुद्राचं पाणी, समुद्राचा तळ, फिंगरप्रिंट्स वगैरे, पण मनाचा किंवा मेंदूचा असा काही अभ्यास इथं आहे का? मानसशास्त्राचा देखील याच्यात समावेश असू शकतो का? हो. फोरेन्सिक सायकोलॉजी हा एक स्वतः एक मोठा विषय आहे. अच्छा. मग यात सायकोलॉजिस्ट हा विषय त्या गुन्हेगाराच्या मनात काय चालू असेल, तो कसा घडला आणि त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, हे लक्षात घेण्यासाठी फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन्समध्ये फोरेन्सिक सायकोलॉजिस्टचा खूप मोठा रोल असतो. त्याच प्रकारे जो विक्टिम आहे, जो त्या गुन्ह्यामुळे त्याच्यावरती काही परिणाम झालेला आहे, तो त्याचा बळी झालेला आहे, त्या व्यक्तीच्या सायकोलॉजीचा पण अभ्यास केला जातो. म्हणजे कोण बळी ठरू शकतं हे पण अभ्यासलं जातं. जसं जे सिरियल किलर्स असतात, मग सिरियल किलर्सचे जे बळी आहेत यांच्यात काही पॅटर्न्स आहेत का, ते कोणाला टार्गेट करतायत. मग जर का सिरियल किलर सापडलेला नाही अजून, तर त्याचे बळी कोण असतात, त्यांना नेमकं ते कधी टार्गेट करतात, का करत असतील, याचा पण अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्या लक्षात येऊ शकतं की याचं पुढचं टार्गेट काय असू शकतं. सो फोरेन्सिक सायकोलॉजी हा इन्व्हेस्टिगेशनसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. टेक्नॉलॉजी पण त्यात आहे, जसं तुम्ही म्हटलात आता AI वगैरे यायला लागलाय, तर तो जो व्यक्ती बोलतोय त्याच्यात किती खरेपणा आहे हे समजण्यासाठी सायकोलॉजिस्टचा रोल असतो. त्याच्यात टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केला जातो. आज ऑडिओलॉजी, व्हिडिओग्राफी, व्हिडिओ फोरेन्सिक्स, ऑडिओ फोरेन्सिक्स, हे सगळ्या गोष्टी आता भरपूर महत्त्वाच्या झाल्या आहेत. कारण सगळे एव्हिडन्सेस हे ऑडिओ आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये मोबाईलजवळ असल्यामुळे हे रेकॉर्ड होत असतात. CCTV फुटेजेस असतील किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेले काही व्हिडिओज, ऑडिओज असतील किंवा फोनवर झालेलं संभाषण असेल, तर या सगळ्यामध्ये बोलण्यामध्ये त्याचा काय खरेपणा आहे, या सगळ्याचा स्टडी हा पण एक फोरेन्सिक सायकोलॉजीचा एक भाग झाला. टेक्नॉलॉजीचा त्याच्यात बराचसा उपयोग होतो. तसंच आपण लाय डिटेक्शन टेस्ट वगैरे हेही ऐकलेलं असेल. सो हे पण सगळं फोरेन्सिक सायकोलॉजीच्या अंडर येतं. अलीकडच्या काळामध्ये परेशजी आपण असं पाहतो की सायबर गुन्हे हे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तसंच ज्याला आपण नायजेरियन फ्रॉड म्हणतो, अशा प्रकारचे खूप सारे गुन्हे होत आहेत आणि त्याच्यामध्ये लहान मोठा कोणीच नाही, सगळ्याच लोकांच्या बाबतीत असे गुन्हे घडताना दिसत आहेत. तर सायबर गुन्ह्यांमध्ये देखील फॉरेन्सिक सायन्सचा मदत होते का, आणि कशा पद्धतीने इथं कार्य चालतं? सायबर गुन्हे सगळ्यांनाच ते टार्गेट करतात आणि यामध्ये सगळ्यात जास्ती जर काही वापर केला जात असेल तर तो सोशल इंजिनिअरिंगचा आहे. म्हणजे शिक्षित लोकांना पण ते बरोबर बळीच पाडतात. तर ते त्यांच्या बोलण्याने, त्या सोशल इंजिनिअरिंगनी कशाचं तरी अर्जन्सी क्रिएट करायची आणि एखादी गोष्ट जी त्यांनी नॉर्मली केली नसती ती करायला त्यांना भाग पाडायचं, कशाची तरी भीती दाखवायची आणि ते त्या अर्जन्सीमध्ये भीतीपोटी काहीतरी ॲक्शन घेतात. तर हे सोशल इंजिनिअरिंग जे आहे ह्या फोरेन्सिक सायकोलॉजीचा परत भाग येतो. आणि हे जे फ्रॉड्स होतात, मग याच्यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतील, त्यांचं ऑपरेशन जे आहे ते इंटरनेटवरती असतं, ते काही टेक्नॉलॉजीज वापरतात आवाज बदलण्यासाठी, त्यांचे IP ॲड्रेसेस चेंज करत राहतात, या बऱ्याचशा गोष्टी जे करत असतात. मग त्याचे पुरावे शोधण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जो अभ्यास केला जातो, हे सगळं डिजिटल फोरेन्सिक्सच्या अंडर येतं. आणि हा सध्या एक खूप मोठा एक ब्रांच आहे, ही एक खूप मोठा अभ्यास आहे ज्याच्यासाठी बऱ्याचशा तंत्रज्ञानाची गरज आहे. आज फोरेन्सिक्सची फार गरज आहे, कारण क्राईम्स तेवढेच वाढत चालले. त्यामुळे डिजिटल फोरेन्सिक्स ही एक अपकमिंग ब्रांच आहे. अपकमिंग नाही म्हणू शकत, ती आता खूपच जास्ती सगळीकडे त्याची रिक्वायरमेंट आहे. गव्हर्नमेंटही खूप प्रमोट करते आहे. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रांचमध्ये फोरेन्सिक एक्सपर्ट्स असणं अपेक्षित आहे आता. सो त्या प्रमाणात याची गरज आता आहे. आता आपण म्हणालात की बँकेच्या ब्रँचमध्ये देखील फोरेन्सिक एक्सपर्ट असणार आहे. तर जसं सुरुवातीला आम्हाला वाटत होतं, खूप उथळ वाटत होतं किंवा खूप वरवरच्या माहिती आमच्याकडे होती फॉरेन्सिक सायन्सबद्दल, पण आता बोलताना असं लक्षात येतं तुमच्याशी की हा खूप मोठा विषय आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र आपण ऐकत आहात 107.4 FM वरती. आज आपण परेश चिटणीस यांच्याकडून फॉरेन्सिक सायन्सविषयी माहिती घेत आहोत. त्यांनी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. आपल्याला आजपर्यंत जी माहिती होती ना, जी स्क्रीनवरती बघून माहिती होती, त्याच्यापेक्षा खूप खोल आणि खूप वेगळा असा अभ्यास या फॉरेन्सिक सायन्समध्ये करण्यात येतो. सर, आता तुम्ही म्हणालात की बँकेतही गरज लागते अशा तज्ज्ञाची. मला वाटतं विमा कंपन्या देखील असे तज्ज्ञ त्यांच्याजवळ असतील. पण मग पोलीस हा एकमेव आता क्लायंट नाही राहिलेला. अशा वेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, याच्याशिवाय कोण आणखीन आहे की ज्यांना फॉरेन्सिक सायन्समधला तज्ज्ञ माणूस हा सेवा देऊ शकतो? बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल ज्यांच्या ट्रान्झॅक्शन्स असतात, डिजिटल प्रेझेन्स सगळ्यांचा आहे, डिजिटल फुटप्रिंट्स प्रत्येक कंपनीच्या असतातच. सगळे व्यवहार हे ऑनलाईन होत असतात, मोठमोठ्या उलाढाली या ऑनलाईन होत असतात.
बऱ्याचशा कंपनीजचे प्रोडक्ट्स पण ऑनलाईन आहेत, त्यांच्या सर्व्हिसेस पण ऑनलाईन दिल्या जातात. टेलिकॉम इंडस्ट्री ही पूर्ण डिजिटल फॉर्मॅटमध्ये बऱ्यापैकी आहे. त्यामुळे या सगळ्याच ठिकाणी फॉरेन्सिक्सची गरज पडते. क्राईम झाल्यानंतर आणि क्राईम होण्यापूर्वी दोन्ही ठिकाणी फॉरेन्सिक्सची गरज फार असते. म्हणजे एखादा गुन्हा जर घडला तर त्याचे एव्हिडन्सेस क्रिएट होऊ शकतील ही व्यवस्था आपल्याला त्या सिस्टीममध्ये पहिल्यापासून करावी लागते. सायबर सिक्युरिटी, सायबर इंटेलिजन्स आणि फ्रॉड प्रिव्हेन्शन या सगळ्यासाठी फॉरेन्सिक्सचा अभ्यास आणि फॉरेन्सिक्सचं बॅकग्राऊंड असलेल्या लोकांची आवश्यकता या इन्स्टिट्यूशन्समध्ये आहेच. तर हे पोलिसांव्यतिरिक्त या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत यांना याची गरज पडते. म्हणजे आपण दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांची गरज येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. हो. आणि मला वाटतं की आता महाराष्ट्राखेरीज इतर सगळ्याच राज्यांमध्ये फॉरेन्सिक सायन्स शिकवणाऱ्या खूप साऱ्या संस्था आता सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, हे मी यासाठी मुद्दाम इथे सांगितलं की आपल्याला पुढील भागामध्ये फॉरेन्सिक सायन्स या विषयातले करिअर आणि त्याच्यातलं डिटेल शिक्षण, एकूणच फॉरेन्सिक शिक्षण आणि त्याच्यामधले करिअर्स याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. पण सर, आजच्या भागामध्ये जाता जाता आम्हाला तुम्हाला एखादं विचारायचं की तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की अगदी क्राईम सीन जिथं घडला ते क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जिथं गुन्हा घडला तिथपासून ते अगदी कोर्टात जेव्हा केस उभी राहते 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर जेव्हा कधी तिथपर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये या फॉरेन्सिक तज्ज्ञाची मदत लागत असते. तर एखाद्या केसच्या अनुषंगाने आम्हाला ती संपूर्ण प्रक्रिया कृपया सांगाल का? एखादा जर का काही गुन्हा घडलाय किंवा म्हणजे सुशांत सिंग राजपूतची केस असो, आरुषी तलवार केस असो, सलमान खान रॅश ड्रायव्हिंगची केस असो, हिट अँड रनची केस असो, या सगळ्या केसेसमध्ये जेव्हा तो गुन्हा घडतो तेव्हा त्याच क्षणी तिथे काही एव्हिडन्सेस क्रिएट झालेले असतात की जे तिथल्या तिथेच कलेक्ट करणं, गॅदर करणं हे आवश्यक असतं. त्या क्राईम सीनवरती पोहोचणं वेळेत, कोणी आधी पोहोचण्यापूर्वी फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम पोहोचणं, तिथली फोटोग्राफी करून घेणं, त्या क्राईम सीनला पूर्ण चाळून घेणं, तिथे असू शकतील असे सगळे पुरावे गोळा करून त्याची चेन ऑफ कस्टडी मेंटेन करावी लागते. मग त्याचा लॅबमध्ये जाऊन अभ्यास केला जातो आणि मग ते गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये वापरले जातात. सो हा पूर्ण जो प्रवास असतो त्या पुराव्यांचा त्याला चेन ऑफ कस्टडी म्हणतात की ते एव्हिडन्सेस कोणी उचलले, कुठे गेले, ते कसे ते प्रेझेंट केले गेले कोर्टामध्ये. तर ही सगळी चेन ऑफ कस्टडी मेंटेन करावी लागते. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता बऱ्याच देशांमध्ये व्हायला लागलाय फॉरेन्सिक्समध्ये की ते पूर्ण क्राईम सीनला रिकन्स्ट्रक्ट करून कोर्टासमोर सादर केलं जातं की कसा हा गुन्हा घडला असेल हे दाखवलं जातं. मग तिथे ते सगळे एव्हिडन्सेस जिथे जिथे सापडले ते तिथे परत ते दाखवणं आणि तो एक 3D व्ह्यू एक तयार करून तो मग कोर्टासमोर प्रेझेंट केला जातो. कारण कोर्ट तिथे येऊ शकत नाही क्राईम सीनवरती, कारण त्याच्यामध्ये वेळ जातो तेवढा, केस जशी पुढे जाते. मग त्याचं पूर्ण रिकन्स्ट्रक्शन केलं जातं AIचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून, 3D इमेजेसचा वापर करून आणि ते सादर केलं जातं. सो हे सगळे पुरावे गोळा केलेले ते मग त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हिज्युअल मार्फत ते सादर केले जातात. तर तिथपर्यंत तो प्रवास असतो आणि फॉरेन्सिक एक्झामिनरचा, फॉरेन्सिक एक्सपर्टचा रोल असतो की त्यांनी तिथे जाऊन कोर्टामध्ये ते ऑनरेबल कोर्टला समजेल अशा भाषेमध्ये ते एक्सप्लेन करायचं असतं. त्यांना जर का काही प्रश्न असतील, त्यांना तांत्रिक प्रश्न असतील त्याच्यामध्ये, तर त्यांचं निरसन करून देणं हे त्या एक्सपर्टचं काम असतं. सो तिथपर्यंत रोल शेवटपर्यंत त्यांचा असतो. खरं म्हणजे परेशजी, तुम्ही अतिशय महत्वाचं काम करत आहात. एखादा गुन्हा घडून जातो, त्या ठिकाणी पोलीस येतात, ते आरोपीला यथावकाश पकडतात, हे सगळं होतं. पण तो गुन्हा सिद्ध करणं, आणि अलीकडच्या काळात आपण पाहतो की लॅपटॉपचं किंवा मोबाईलचं लोकेशन, वापरलेली वेबसाईट, वापरलेला ID किंवा IP ॲड्रेस, या सगळ्यांचं खूप मोठं महत्त्व गुन्ह्यांमध्ये आजकाल दिसून येतं, गुन्हा सिद्ध होण्यामध्ये दिसून येतं. आणि यामधला तुमचा रोल खूपच महत्त्वाचा आहे. अनेक सारे अशी कागदपत्रं आहेत की ज्यांच्यावरचे हस्ताक्षरं आणि सह्या, वापरली गेलेली शाई, या सगळ्या गोष्टी तपासणारे जे तज्ज्ञ आहेत तेच खरं तर मला वाटतं की गुन्हा सिद्ध करण्यासाठी जास्त महत्त्वाचे ठरत असतात. खरं तर समाजाला अतिशय उपयुक्त असं काम परेश चिटणीस, तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक सारे फॉरेन्सिक तज्ज्ञ करत आहेत. आम्हाला तुमच्याशी हा संवाद असाच चालू ठेवायला आवडेल, पण आज वेळेचं बंधन लक्षात घेता आपण इथं थांबणार आहोत. पण पुढच्या भागामध्ये आपण तुमच्याकडून या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या तरुणांनी नेमकं कशा पद्धतीने इकडे पाहिलं पाहिजे आणि इथं कुठल्या कुठल्या वेगळ्या संधी अवेलेबल असतील या सगळ्यांविषयी डिटेल्ड अशी चर्चा करूयात. आज तुम्ही इथं आलात आणि विद्यावाणीच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
मित्रहो, आताच आपण फॉरेन्सिक सायन्स या विषयावरील माहिती जाणून घेतलीत परेश चिटणीस यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून सकाळी 11 वाजता ऐकणार आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 4 वाजता ऐकणार आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर कळू शकता. याशिवाय तुम्ही आम्हाला मेल देखील करू शकता vidyawani@gmail.com. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी 107.4 FM. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. मित्रांनो, गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण ही कार्यक्रम मालिका विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण फॉरेन्सिक सायन्स या विषयी माहिती जाणून घेतलीत. आज या कार्यक्रमात आपण फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध करिअरच्या संधी याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत परेश चिटणीस आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर, अर्थात 107.4 FM वर. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून ऐकता आहात. मागच्या भागामध्ये श्रोते हो, आपल्याला आठवत असेल की आपण फॉरेन्सिक सायन्स या विषयावरती परेश चिटणीस यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती. त्यांना आपण आज देखील विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आमंत्रित केलेलं आहे, कारण आपल्याकडं या विषयावरती जाणून घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्याकडे देखील आपल्याला सांगण्यासारखी खूप सारी माहिती आहे. परेशजी, आज पुन्हा एकदा तुमचं विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. मागच्या भागात आपण श्रोत्यांना सांगितलं होतं की ही एक खूप वेगळी ब्रँच आहे आणि खूप हॅपनिंग आहे, त्याचबरोबर खूप इंटरेस्टिंग काम पण इथं चालतं. याचं कारण एखादा गुन्हा घडतो तिथपासून तो कोर्टामध्ये सिद्ध करेपर्यंत अतिशय महत्वाचा रोल या फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांकडून केला जातो. इतकंच नाही तर खूप साऱ्या वेगळ्या संस्था देखील, जसं की काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँका असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, यांच्या देखील ऑफिसेसमध्ये आता अनेक सारे फॉरेन्सिक सायन्सचे तज्ज्ञ आपल्याला भेटतात. त्यांचं काम वेगळं आहे. कागदपत्रांची तपासणी करणं, कागदपत्रांच्या सह्या तपासणं हे देखील आहे. त्याचबरोबर आपण आपल्या श्रोत्यांना हेही सांगितलं की इथं फक्त जीवशास्त्र, रसायनशास्त्र याच पारंपरिक सायन्सच्या विभागातूनच नव्हे तर कुठलाही विद्यार्थी, अगदी कॉमर्स, आर्ट्स किंवा अगदी इंजिनिअरिंग शाखेतला विद्यार्थी देखील इथे येऊ शकतो. त्यामुळं आजचा जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये आज आपण अशा सगळ्या तरुण मित्रांना, तरुण विद्यार्थ्यांना आपण हे सांगणार आहोत की इथं करिअरच्या संधी कशा आहेत आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये कशा वेगळ्या पद्धतीचं काम चालतं. तर सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायला आवडेल की एखादा इंजिनियर आहे तर त्या इंजिनियरचं नेमकं काम काय असेल, की जर समजा एखाद्या संस्थेने त्याला हायर केलं फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून, तर त्याचं काम काय असेल. एखाद्या सिव्हिल इंजिनियर आहे तर त्याचं कसं काम असू शकेल. फॉरेन्सिक हे एक इंटरडिसिप्लिनरी ब्रांच म्हणू शकतो आपण, की जिथे वेगवेगळ्या ब्रांचेसचं नॉलेजची आवश्यकता असते. आता एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर, ऑटोमोबाईल इंजिनियर असेल, तर क्राईममध्ये जर का एखादं स्ट्रक्चर इन्व्हॉल्ड असेल, म्हणजे ब्रिज पडला किंवा बिल्डिंग ढासळली, तर याच्यामध्ये काही घातपात होता किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये काही त्रुटी होत्या, याचा अभ्यास ती बिल्डिंग पडून गेल्यानंतर करणं, या फॉरेन्सिकसाठी त्यामध्ये मग सिव्हिल इंजिनियरचा रोल असू शकतो, आर्किटेक्टचा रोल असू शकतो. एखादे कार क्रॅश असेल तर त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियरचा रोल असू शकतो, ज्यांना त्या गोष्टीतलं ती टेक्नॉलॉजी किंवा त्याच्यातलं जे फिजिक्स आहे हे समजतं, त्या लोकांचा रोल त्यामध्ये असू शकतो. अर्थात आपण मागच्या भागात बोलत असताना हे पण पाहिलं की जेव्हा सायबर क्राईम किंवा एखादा सायबर गुन्हा घडतो, आर्थिक गुन्हा घडतो, तर तिथेही मला वाटतं की इंजिनिअरची खूप सारी मदत होत असेल. सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी, आता सायबर सिक्युरिटीचे बरेचसे कोर्सेस तर यायला लागले आहेत विद्यापीठांमध्ये, कॉलेजेसमध्ये.
तर सायबर सिक्युरिटी आता एक खूप एस्टॅब्लिश्ड ब्रांच झालेली आहे, स्ट्रक्चर्ड आहे. एक काळ होता की जेव्हा सायबर सिक्युरिटीमध्ये तेवढे तज्ज्ञ मिळायचे नाही. आज सर्टिफिकेशन्स आहेत, विविध प्रकारचे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स आहेत, गव्हर्नमेंटचे पण सर्टिफिकेशन्स आहेत, युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस आहेत की जे करून तुम्हाला ते विशिष्ट जॉब्स अवेलेबल आहेत. सो इंजिनियर्सला त्यामध्ये स्पेसिफिकली कम्प्युटर इंजिनियर्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे इंजिनियर्स आहेत यांचा रोल भरपूर आहे त्याच्यामध्ये. आता आपण इंजिनियर्सबद्दल बोललो. श्रोते हो, मला सांगायला खूप आनंद आहे की परेश चिटणीस हे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी इथं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये MSc केले आणि त्यानंतर मग पुंबामधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये MBA केलेलं आहे. मग ते पुढे जाऊन फॉरेन्सिक सायन्समधला एक पदव्युत्तर डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा त्यांनी केलेला आहे. आता आपण याच शिक्षणाकडे थोडंसं वळणार आहोत की अनेक सारे विद्यार्थी आहेत जे वेगळ्या स्ट्रीममधून असतील, आर्ट्स असतील, सायन्स असतील, कॉमर्स असतील किंवा इंजिनिअरिंग असतील, अनेक वेगळ्या विभागात शिकत असलेले हे जे विद्यार्थी आहेत, जर त्यांना इंटरेस्ट असेल की त्यांना न्याय सहाय्यक विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे, तर अशा इन्स्टिट्यूशन्स कुठे कुठे आहेत? आम्हाला फक्त आठवतंय की आपले गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अशा युनिव्हर्सिटीची घोषणा केली की जी फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी म्हणून उदयाला आली. अर्थात गुजरातमध्ये एक आहे आणि पुन्हा रायपूरमध्ये देखील सुरू झालेली आहे. आपल्या महाराष्ट्रात अशा इन्स्टिट्यूशन्स कुठे आहेत किंवा असे कोर्सेस कुठे चालवले जातात? ते कोर्सेस कोणते आहेत? जसे तुम्ही म्हटलात, गुजरातमध्ये जी इन्स्टिट्यूट आहे, गुजरात फॉरेन्सिक सायन्सेसचीच युनिव्हर्सिटी आहे, तो GFSU जी आहे, आता ती NFSU म्हणजे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी झाली आहे. आता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे बरेचसे कॅम्पसेस भारतभरामध्ये आहेत आणि विशिष्ट कॉलेजेसमधले काही स्पेसिफिक कोर्सेस फॉरेन्सिक्ससाठी आता अवेलेबल झाले. पुणे विद्यापीठामध्ये पण डिजिटल फॉरेन्सिक्सचे कोर्सेस आहेत, सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस आहेत. तसंच गव्हर्नमेंटच्या 3 इन्स्टिट्यूट्स महाराष्ट्रामध्ये आहेत. एक मुंबईच्या कलिना कॅम्पसमध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट फॉरेन्सिक सायन्स आहे, एक संभाजीनगर औरंगाबादमध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट फॉरेन्सिक सायन्सेस आहे आणि तिसरी नागपूरला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सेस आहे. या 3 ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटचे फॉरेन्सिक सायन्सेसचे कोर्सेस करता येतात. तसेच बाकी पण ठिकाणी MSc, BScचे फॉरेन्सिक्सचे कोर्सेस आहेत जे सायबर रिलेटेड आहेत किंवा मग जनरल फॉरेन्सिक्सचे आहेत. आणि जेव्हा आपण कोर्सेस म्हणतो तेव्हा तिथे अर्थातच सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री सर्व प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत, कारण आता नॅशनल युनिव्हर्सिटी पण गुजरातमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे नुकतीच. मित्रांनो, आपण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून परेश चिटणीस यांच्याकडून जाणून घेतो आहोत फॉरेन्सिक सायन्समधल्या करिअरविषयी. आता जेव्हा आपण म्हणालो की खूप साऱ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथं आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील असे कोर्सेस सुरू आहेत, या कोर्सेसना ऍडमिशन घेत असताना किमान पात्रता ग्रॅज्युएशनची आहे आणि तुम्हाला या विषयातला इंटरेस्ट असला पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या क्षेत्रातून तुम्ही ग्रॅज्युएशन केले त्याच्या पुढे जाऊन फॉरेन्सिक सायन्समध्ये नक्की मदत करू शकता. मला असं विचारायचं की या वेगळ्या इन्स्टिट्यूशनमधून डिग्री, डिप्लोमा झाल्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नेमके करिअर ऑप्शन्स काय असतात? का फक्त पोलिसांना मदत करणाऱ्या त्या खात्यातच जायचं की आणखीनही काही असू शकतं, किंवा व्यवसाय उद्योग देखील सुरू करता येतो का? हो, सगळ्यात मोठे जे रिक्रुटर आहेत तिथं गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचे पोलीस डिपार्टमेंट्स आहेत. आता सध्या प्रत्येक डिस्ट्रिक्टला त्यांच्या फॉरेन्सिक व्हॅन्स दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या फॉरेन्सिक व्हॅन्स ऑपरेट करण्यासाठी तिथे एक्सपर्ट्स आहेत. रिजनल फॉरेन्सिक सायन्सेसच्या लॅब असतात, स्टेटच्या लॅब्स असतात फॉरेन्सिकच्या, तशाच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लॅब्स असतात. या ठिकठिकाणी राज्यभरात असतात, देशभरात आहेत. या सर्व ठिकाणी रिक्रुटमेंट्स होतात, या गव्हर्नमेंटच्या पोझिशन्स असतात, याच्यामध्ये फॉरेन्सिक्सच्या विद्यार्थ्यांना स्कोप असतो. काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे विद्यार्थ्यांचं रिक्रुटमेंट होतं. आता रिसेंटली खूप प्रायव्हेट कंपन्या फॉरेन्सिकच्या एक्झामिनर्सला, फॉरेन्सिक एक्सपर्ट्सला, स्टुडंट्सला हायर करायला लागल्या आहेत. फ्रॉड प्रिव्हेन्शनसाठी एस्पेशली आणि सायबर सिक्युरिटीसाठी खूप जास्ती स्कोप सध्या आलेला आहे, कारण या प्रकारचे क्राईम्सही वाढलेले आहेत आणि या प्रकारचे व्यवसायही वाढलेले आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक्स, डिजिटल फॉरेन्सिक्स प्रामुख्याने सायबर सिक्युरिटी, डिजिटल फॉरेन्सिक्सला खूप जास्ती स्कोप आलेला आहे. त्याचप्रमाणे जे क्लासिकल फॉरेन्सिक्स आहे, स्टँडर्ड जे फिंगर प्रिंटिंग वगैरे हे आहे, यालाही खूप स्कोप आलेला आहे. कारण आपण जर बघितलं तर या मशिनरीजचं जो इम्प्लिमेंटेशन आहे, इन्स्टॉलेशन्स आहेत, हे बऱ्याच ठिकाणी आता पोलीस डिपार्टमेंट्सनी केलेले आहेत. व्हॅन्स ज्या आहेत, प्रत्येक व्हॅनला 2 ते 3 एक्सपर्ट्सची आवश्यकता आहे. तर त्यामुळे भरपूर स्कोप वाढलेला आहे, याची डिमांड वाढलेली आहे आणि क्राईम्स जसे जसे वाढतील तसे ते फॉरेन्सिक एक्सपर्ट्स हे प्रिव्हेन्शन आणि इन्व्हेस्टिगेशन दोन्हीसाठी लागणारच आहेत. अर्थात आपण मागच्या वेळेस पण आणि या भागातही आपण अनेकदा उल्लेख केला की बँकांमध्ये देखील यांची गरज लागणार आहे, विमा कंपन्यांच्याकडे गरज आहे. तर तिथं कशा पद्धतीचं काम जातं? तिथं पूर्ण वेळ रिक्रुटमेंट होऊ शकते की असाइनमेंट बेसिसवरती असणार आहे?
आता गव्हर्नमेंटनी असं मॅन्डेटरी केलं की प्रत्येक ब्रांचमध्ये एक सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असला पाहिजे, ज्याला त्यांचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर समजतं आयटीचं, आणि जो तिथले क्राईम्स हे तिथल्या तिथे त्याचं लक्ष ठेवू शकतो. म्हणजे हे फ्रॉड प्रिव्हेन्शनसाठी आहे किंवा सिक्युरिटीसाठी हे जास्ती महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचदा पॅनलवरती लोकांना घेतलेलं असतं. म्हणजे फोरेन्सिक एक्सपर्ट हे पूर्ण वेळ लागत नाही, जसं तुम्ही विचारलं, पूर्ण वेळ सगळीकडेच तुम्हाला फोरेन्सिक एक्सपर्ट लागत नाही. त्यामुळे हे पॅनलवरती घेऊन ठेवलेले असतात आणि वेळोवेळी जेव्हाही अशा प्रकारचं काही क्राईम होईल तेव्हा त्या क्षेत्रातला फोरेन्सिक एक्सपर्ट याला कॉल केलं जातं, त्यांच्या सर्व्हिसेस घेतल्या जातात. त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे प्रोफेशनल्सही भरपूर आहेत की जे मोठ्या कंपन्यांशी, एस्पेशली बिग फोर ज्या कंपनीजला म्हणतात त्या कंपनीजशी पण संलग्न असतात. त्यांचे काही स्पेसिफिक सर्टिफिकेशन्सची आवश्यकता असते. हे सर्टिफिकेशन्स तुम्ही जर मिळवले तुमच्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर, तर तुम्ही बिग फोर कंपनीजमध्ये पण ॲज अ फ्रीलान्सर किंवा ॲज अ पार्टनर तुम्ही काम करू शकता. आणि एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तरी देखील ऑफकोर्स व्यवसायही करता येऊ शकतो. म्हणजे प्रायव्हेट कन्सल्टिंग करू शकता तुम्ही. एखादं विशिष्ट क्षेत्रात जर तुम्ही काम करत असलात तर बरेचसे स्टार्टअप्स आहेत की जे सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात, सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतात, एव्हिडन्स कलेक्शनमध्ये काम करतात. तर यासाठी पण याचा उपयोग होतो आणि यामध्ये एंटरप्रेन्योरशिपच्या संधी पण भरपूर आहेत. खरं म्हणजे तरुणांनी फॉरेन्सिक सायन्स अर्थात न्याय सहाय्यक विज्ञान या विषयाकडे वळावं म्हणून आपण आजचा हा जो कार्यक्रम आहे, जो गर्जे मराठी ग्लोबलच्या सहकार्यानं परेश चिटणीस यांच्यासोबत या कार्यक्रमात आपण चर्चा करतो आहोत. श्रोते हो, आपण असं जाणून घेतलं की फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये खूप साऱ्या विषयांमधून आपल्याला येता येईल. अनेक विविध विषयातले तरुण इकडे वळू शकतात. पण आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की ज्या गुन्ह्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे ते म्हणजे सायबर गुन्हे. त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो की जे इंटरनेटचा वापर करून किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून खूप साऱ्या डीप फेक सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर तिथं कशा प्रकारे मदत होऊ शकेल एखाद्या उदाहरणाद्वारे आपण जर आमच्या श्रोत्यांना सांगितलं तर त्यांच्या ते पटकन लक्षात येऊ शकेल. आता सध्या जसं AI आलंय तर AIचा वापर कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींसाठी केला जाऊ शकतो, तसाच हा काहीतरी विघातक गोष्टींसाठीही केला जाऊ शकतो. म्हणजे डीप फेक जसा तुम्ही उल्लेख केला, तर डीप फेकचे जर का व्हिडिओज क्रिएट केले तर हे करणं जसं AIने शक्य झालेलं आहे. मग त्याचा उलगडा करून हे खरे व्हिडिओज आहेत, जेन्युइन व्हिडिओज आहेत की हे तयार केलेले AIने तयार केलेले व्हिडिओज आहे हे सिद्ध करण्यासाठीही AIचाच वापर केला जातो, टेक्नॉलॉजीचा वापर केला. मग व्हिडिओ फोरेन्सिक्स, ऑडिओ फोरेन्सिक्स या सगळ्याचा उपयोग करून त्याची जेन्युइननेस, त्याच्यात काही तथ्य आहे त्या व्हिडिओमध्ये की हे खोटं आहे, हे करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी ती वापरली जाते. तसंच आवाज जो असो याचंही आता मॅनिप्युलेशन करतायत. म्हणजे चांगल्या कामासाठी व्हॉइस ओव्हर म्हणून ज्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो त्याचाच वापर करून खोटे कॉलचे रेकॉर्डिंग्स क्रिएट केले जाऊ शकतात. मग याचं जेन्युइननेस चेक करणं हे एक क्लिष्ट काम आहे आणि ह्या अपकमिंग ब्रांचेस आहेत की ज्याची पुढे पण फार गरज पडणार आहे. तुम्ही आता गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, तुमचा मोठा दांडगा अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं की येत्या 10 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये नेमके कसे आणि काय काय बदल होऊ शकतात? आता असं होतंय की रिजनल लेवलला फोरेन्सिक्स उरलेलं नाही, कारण कंपन्या तेवढ्या मोठ्या आहेत, उलाढाली तेवढ्या मोठ्या होतात. म्हणजे जर एखादी मल्टीनॅशनल कंपनी इन्व्हॉल्ड असेल त्याच्यामध्ये किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये झालेले काही क्राईम्स असतील तर फोरेन्सिक एक्सपर्टला ग्लोबल लेवलचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याला इंटरनॅशनल लेवलला काम करायचं असेल तर त्या फोरेन्सिक एक्सपर्टला तसे सर्टिफिकेशन्स आवश्यक असतात. म्हणजे मी महाराष्ट्रापुरतं जर का काम करायचं म्हटलं तर मला महाराष्ट्रातलं सर्टिफिकेशन पुरेसं आहे, पण मला जर का ग्लोबल लेवलला काम करायचं असेल तर मग मला ग्लोबल लेवलचे सर्टिफिकेशन्स लागतील, तशा परीक्षा द्याव्या लागतात. त्यानंतर मग आपण मोठे कामं करू शकतो. आणि येत्या 10 वर्षांमध्ये पुढे जर आपण बघितलं तर AI रिलेटेड आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड क्राईम्स, ब्लॉकचेन रिलेटेड क्राईम्स हे खूप वाढण्याची शक्यता आहे. कारण जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी येते, क्रिमिनल्सला नवीन माध्यमं मिळतात क्राईम करण्यासाठी. सो याची आवश्यकता पुढील 10 वर्षामध्ये खूप जास्ती वाढण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि मला वाटतं की आतापर्यंत जो सगळ्यात जास्त मोठा भार जो गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनकडे होता, जसं आपण म्हणतो की पोलीस खातं असेल, गृह खातं असेल किंवा न्यायालय, यांच्याकडेच जास्त करून यांच्या नोकऱ्यांचा भार होता. पण आता मला वाटतं की खाजगी कंपन्या देखील खूप मोठ्या प्रमाणावरती फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना नोकऱ्या देऊ शकतील. कारण काम ज्या मोठ्या प्रमाणावरती वाढते तितकेच गुन्हे देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. शेवटी मला जाता जाता तुम्हाला हेही विचारायचं आहे की इथं काम करणाऱ्या लोकांना मिळणारा मेहनताना जो काय तो जे काही पैसे मिळणार आहेत ते कितपत असू शकतील, त्यांचे ग्रेडिंग काय असेल. आणि दुसरं म्हणजे की इथं काही
पदनामं किंवा असं काही गव्हर्नमेंट सारख्या सरकारी संस्थेसारख्या अशी काही पदनामं वेगळ्या वेगळ्या असतात का, वेगळ्या पोझिशन्स असतात का? गव्हर्नमेंटमध्ये तर गव्हर्नमेंटचे जशी रचना असते त्याप्रमाणे त्या ऑफिसर्सचे रँक्स असतात. प्रायव्हेटमध्ये रेम्युनरेशन थोडं जास्ती आहे गव्हर्नमेंटपेक्षा. सध्या IT मध्ये याला खूप जास्ती चांगलं रेम्युनरेशन मिळते. जरा चांगले दिवस फॉरेन्सिक्सला आता दिसत आहेत. विद्यार्थ्यांना लवकर नोकऱ्या लागतात आणि चांगल्या नोकऱ्या लागतात. म्हणजे एक नॉर्मल इंजिनियरचा जो जॉब ॲव्हरेज सॅलरी जी असते त्या तुलनेमध्ये यांना थोडी जास्ती सॅलरी सध्या मिळते. पण ते जॉब ओपनिंग्स अजून तेवढे नाही आहेत, मात्र सॅलरीज चांगल्या आहेत. मला जाता जाता तुम्हाला हे विचारायचं आहे की मी प्लेन ग्रॅज्युएशन केलेलं आहे, कुठल्याही क्षेत्रातलं असेल, सायन्समधलं असेल किंवा कॉमर्समधलं असेल, CA झालेला आहे किंवा इंजिनियर झालेला आहे, पण असं कोणतं नेमकं स्किल पाहिजे की असं नेमकी कोणती गोष्ट आहे की जी त्या तरुणामध्ये, जी माझ्यामध्ये आवश्यक आहे की जेणेकरून मी फॉरेन्सिक सायन्सकडे वळेन? आणि एकूणच पुढे या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? या क्षेत्रामध्ये सक्सेसफुली काम करायचं असेल, यशस्वीरित्या काम करायचं असेल तर बऱ्याचशा स्किल्सची आवश्यकता आहे. म्हणजे अगदी ऑब्झर्वेशन स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग, या सगळ्या गोष्टींची फार आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही क्राईम सीनवरती काम करतायत, तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे. तिथे चुकून तुमच्या हाताने जर का काही एव्हिडन्सला धक्का पोचला तर ते एव्हिडन्स खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे सतर्कता फार आवश्यक आहे. तिथे काय काय शक्यता असू शकतात याचा विचार करण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. तुमची इमॅजिनेशन पॉवर तेवढी पाहिजे, कारण तुम्हाला क्रिमिनल कसा विचार करत असेल हा विचार पण करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची तशी इमॅजिनेटिव्ह पॉवर असणं, तुमचं क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग हे फार आवश्यक आहे. अभ्यासू वृत्ती असली पाहिजे, कारण एक जनरलिस्ट फॉरेन्सिक एक्सपर्ट असतो, याला सगळ्याच फील्डचं ज्ञान नसतं. पण जसे जसे एव्हिडन्सेस येतात तसं त्याला अभ्यास करावा लागतो. कधी कधी तुम्हाला कीटकांचा अभ्यास करावा लागू शकतो, कधी झाडांचा अभ्यास करावा लागू शकतो. तर प्रत्येक क्षेत्राचं सगळंच नॉलेज त्याला असेल असं नाही, पण ज्या ज्या वेळी त्याची गरज पडेल तेव्हा पटकन ते आत्मसात करणं आणि त्याचा वापर करणं हे जमलं पाहिजे. तसंच कोर्टामध्ये तुम्हाला जेव्हा हे एव्हिडन्सेस सादर करायचे तेव्हा तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. तिथेही तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे. तुमच्या बोललेल्या शब्दाचा काय अर्थ होतोय आणि त्याचा कसा अर्थ न्यायाच्या भाषेमध्ये लागला जाऊ शकतो याचं भान ठेवून तुम्हाला बोलायचं असतं. त्यामुळे थोडंसं लिगल अँगल हा पण असला पाहिजे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रातून आलेला व्यक्ती असेल तर त्याला बऱ्याचशा इंटरडिसिप्लिनरी गोष्टी शिकाव्या लागतात, त्याचं स्किल्स अक्वायर करावे लागतात. आणि प्रत्येक क्षेत्रातल्याच व्यक्ती इथे काम करू शकतो. CA पण काम करू शकतो, डॉक्टरही काम करू शकतो. मी प्रकर्षाने आपल्या श्रोत्यांना हे सांगेल की जे बेसिक सायन्सेस आहेत, म्हणजे नुसतं मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स केलेले विद्यार्थी आहेत किंवा बेसिक बॉटनी शिकलेले विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना इथे खूप जास्ती स्कोप आहे, कारण त्यांनी डेप्थमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास केलेला आहे. कारण फॉरेन्सिक हे क्षेत्र असं आहे की इथे सुपरफिशियल नॉलेजचा उपयोग नाही होतो. म्हणजे मला सगळंच थोडं थोडं माहिती आहे याचा उपयोग होत नाही. एखादं एव्हिडन्स जर का मला स्टडी करायचं तर मला इन डेप्थ त्या विषयाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्यामुळे बेसिक सायन्सेसचे विद्यार्थी किंवा ज्याचं अकाउंटिंग खूप चांगलं आहे तर तो फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये खूप चांगलं काम करू शकतो. अर्थात त्याला पुढचा अभ्यास करावाच लागतो, पण हा जो इंटरेस्ट त्याच्या विषयात आहे, म्हणजे मी जर का बायोलॉजिस्ट आहे आणि मला बायोलॉजीमध्ये खूप चांगला इंटरेस्ट आहे तर मी फॉरेन्सिकमध्ये खूप चांगलं काम करू शकतो. अगदी जिओलॉजिस्ट पण काम करू शकतो. दगडांचा अभ्यास करणारा व्यक्ती, कोणीही व्यक्ती या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, पण त्याला त्याच्या स्वतःच्या क्षेत्राचा आवड असली पाहिजे आणि अभ्यास करण्याची वृत्ती पाहिजे. खरंच तुम्ही सांगितलं की फॉरेन्सिक सायन्स या विषयाकडे जाण्यासाठी स्वतःच्या मनाचा कल पाहिजे, त्याचबरोबर संशोधक वृत्ती देखील पाहिजे. या गोष्टी असतील तर नक्कीच फॉरेन्सिक सायन्समध्ये खूप मोठं, उज्ज्वल आणि विस्तारित असं भविष्य अनेक साऱ्या तरुणांसाठी उपलब्ध आहे. मित्रांनो, आज आपण परेश चिटणीस यांच्याकडून न्याय सहाय्यक विज्ञान अर्थात फॉरेन्सिक सायन्समधील वेगवेगळ्या करिअर्स आणि तिकडे जाण्याच्या वाटा याविषयी जाणून घेतलं. परेशजी, तुम्ही इकडे आलात आणि आमच्या सगळ्याच श्रोत्यांना आणि तरुण विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्सविषयी जी माहिती सांगितलीत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. मी आशा करतो की तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही यापुढे कार्य करत असताना अनेक मोठ्या मोठ्या गुन्ह्यांच्या उकलन करण्यामध्ये तुमची मदत होईल आणि त्याचा एकूणच समाजाला खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा व्हावा अशी आशा व्यक्त करतो. तुमच्या येणाऱ्या सर्व भविष्यातील सगळ्या योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. सर्व श्रोत्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी तुमच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल मी गरजे मराठी आणि विद्यावाणीचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मित्रांनो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये असणाऱ्या करिअर संधी याविषयी माहिती घेतलीत.
याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं परेश चिटणीस यांनी आणि त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थात 7447221074 या क्रमांकावर कळू शकता. याशिवाय तुम्ही आम्हाला मेल देखील करू शकता vidyawani@gmail.com vidyawani@gmail.com. आणि हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि पुनःप्रसारण सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 4 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM. आपला आवाज आपला रेडिओ.